बिल्डरला बोलवलं पाहिजे व्यवस्थित. बिल्डरला बोलवायला लागेल, आर्किटेक्टला बोलवायला लागेल. जगदाधारा देई मजा सावर स्वस्वरूपानुसंधान निर्मोचित्त निरंतर काम क्रोधाधिक धारा मिळो न जमदंतरी अखंडित वसोमूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोहपाशातून गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अविट पद पद्माची आम्हाला भक्ती दे रे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारी मम वैखरी मी माझे मावळ सर्व तुझे उगोरे आता मी तू पण जगन्नाथ हो एक चित्तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता। आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाद्वारे महाराज म्हणतात की मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कशी केली जाते आणि त्याचं कसं महत्व आहे ते सांगितलेलं आहे। तर महाराज सांगतात उभारीला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे तोही ठाई तुका नाही पडो देत चुका। आज सेवेला निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराज देव सिंहासनावर रूढ झाल्याची वार्ता सांगतात। आज म्हणजे विशेष आपली शिवाजी महाराजाची जयंती आहे, तो पण दिवस खूप महत्वाचा आहे आजचा आणि आपलं प्रवचनचा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे। त्याच्या निमित्त आज हा अभंग घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि या अभंगाद्वारे महाराज सांगतात की सिंहासनारूढ झाले देव, म्हणजे शिवाजी महाराज पण झाले सिंहासनाधीश झाले आणि देव पण कसे सिंहासनावर बसतात त्याची वार्ता तुकाराम महाराज आपल्या सर्व साधकांना भक्तांना सांगतात की आज आपल्या गावामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देवाधी देव आणला आहे सिंहासनावर बसवण्यासाठी आणि तो देव सिंहासनावर बसवलेला आहे। जगात काहींना यावे लागते तर महाराज सांगतात काहींना आपणाहून आणावे लागते आणि काहींना पूर्वी केलेले कर्म जे असतात हे भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो, म्हणजे ते भोगण्यासाठी ते जन्माला येतात। तर माऊलींची एक ओवी आहे आगा कर्मे जे उरावे तेही तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावये यावे ते हा एका माऊली सांगतात आपण आपणाला जे भोग प्राप्त होतात ते सुखाचे किंवा दुःखाचे असो, आपण जे भोग प्राप्त होतात आपल्याला ते सुखाचे असतील किंवा दुःखाचे असतील त्याच्या मागे एक मोठी परंपरा असते ते म्हणजे आपलं संचित आणि संचित वाचून कोणालाही भोग प्राप्त होत नाही। माऊली सांगतात संचित असेल तर भोग प्राप्त होतात आणि संचित नसेल तर भोग कोणालाही प्राप्त होत नाही, म्हणून संचिता वाचून कोणालाही भोग प्राप्त होत नाही हे माऊली निश्चित आहे असे सांगतात। आणि पुढे महाराज सांगतात भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानू नये खेद आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा। माऊली सांगतात आपलं जर प्रारब्ध संचित कर्म चांगलं असेल आणि तर आपल्याला भोग मिळत आणि प्रारब्ध जर आपलं वाईट असेल तर भोग प्राप्त होणारच नाही। कसं प्रारब्ध चांगलं आणि वाईट ह्याच्याविषयी बोलतात महाराज आणि प्रारब्ध जर आपलं अनुकूल असेल तर लोकांना जोडे देऊनही पैसे मिळतील आणि प्रारब्ध प्रतिकूल असेल तर दुसऱ्याचे जोडे खाऊनही आपल्याला पैसे मिळणार नाहीत। महाराज सांगतात प्रारब्धाचं की प्रारब्धेची जोडे धन
प्रारब्धेची वाढे मान, सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. महाराज सांगतात, अरे मना, तू तरी आता त्या पंढरीश पांडुरंगाचा देव तो सिंहासनावर बसलेला आहे. युगे 28 झाली तरी तो अजून उभा आहे भक्तासाठी. मग ह्या सर्व गोष्टी कशावर अवलंबून आहेत? तर महाराज सांगतात या प्रारब्धावर अवलंबून आहेत. मग महाराज सांगतात संत येतात, पण कशासाठी? तर त्यांनी चित्तात देव धारण केला. आणि महाराज सांगतात वैष्णव कसे असतात की आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धेची. महाराज सांगतात की सर्वजण प्रारब्धाधीन आहेत, म्हणून जीवाला यावेच लागते. आपणाहून येतात त्यांना संत म्हणतात, आणि यावे लागत नाही, जावे लागत नाही, ते आपण होऊन येतात. ते वैकुंठात राहणारे असतात, पण स्वतः येतात, त्यांना वैकुंठावरून येतात. म्हणून मग महाराज सांगतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग महाराज सांगतात त्याज्य काय, ग्राह्य काय, योग्य काय, अयोग्य काय, हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही कशासाठी आलोत? म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही पुढेही येणार. ते कुणाबरोबर येणार? तर महाराज सांगतात आम्ही पुढे जरी आलो तर आम्ही देवाबरोबरच येणार आहोत, आणि देवाचे नाव गातच येणार. आम्ही येणार देवाबरोबर, पण कसं येणार? तर आम्ही त्या भगवंताचं नाव घेत घेत गात गातच येणार. कारण महाराज सांगतात आम्ही येतो आम्ही देवाचे सांगती, आणि तुका म्हणे गात नाम. महाराज सांगतात आम्ही येतो ते कशासाठी? देवाच्या बरोबर, देवाच्या संगतीत येतो. आणि ते पण कसं येतो? गात गात येतो, म्हणजे नामस्मरण करत करत आम्ही येतो. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला यावे लागत नाही, ते आपणाहून येत नाही, त्याला आणावे लागते. मग पूर्वी म्या आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया, प्रलोभिले देवराया पुत्र स्नेहा लागुनी. तो माझा पुत्र श्रीकृष्ण, तो माझा पुत्र श्रीकृष्ण जाण, मज सांगेची ब्रह्मज्ञान, आणि तोची वंदी माझे चरण, बालक मी पूर्ण तुझे. महाराज सांगतात माझा पुत्र कोण आहे? मग देव काय आहे? तर देव हा मागेल तेच देतो, बरोबर आहे की नाही? आपण जर देवाला काही मागितलं तर देव तेवढंच देतो, महाराज सांगतात. पण संत हे लागेल तेच देतात. देव मागल तेवढं देतात, संत लागल ते देतात, आणि जीव हा मागूनही देत नाही. म्हणजे जीवाचं, देवाचं आणि संतांचं इथं सांगितलंय. तर तुकाराम महाराजांनी देवाची प्रार्थना केली आणि भगवान त्यांच्याकडे हट्ट केला, एवढा हट्ट केला, हे देवा मृत्यू लोकात मला फार वाईट वाटतंय. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सांगितले तरी लोक ऐकत नाही. महाराज सांगतात आम्ही एवढं सांगतो भगवंताचं नामस्मरण करा, गात जागा, गात जागा, तरी ते ऐकत नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात हंकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. मग तेथे तुम्हाला आल्याशिवाय गत्यंतर नाही. देवांनी मान्यता दिली आणि देव मृत्यू लोकात आले. देवानीच मान्यता दिली आणि देव मृत्यू लोकात आले. आणि त्यांना महाराजांनी बसण्यास काय दिलं? तर त्यांनी महाराजांना बसण्यास आसन दिलं आणि देव सिंहासनावरती बसले. पण लोकांना हे माहित नाही की देव आले आहेत, ते सिंहासनावर विराजमान आहेत. तुकाराम महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा तुकाराम महाराज भर चौकात उभे राहून वर हात करून सांगू लागले. काय सांगू लागले? की देव आलेत, त्यांना सिंहासनावर विराजमान आहेत. आणि हेच भर चौकात उभा राहून तुकाराम महाराज सांगतात आणि त्याची जाणीव करून देतात. ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. मग प्रथम चरण काय सांगितलंय तुकाराम महाराजांनी? की उभारिले हात आणि जगी जाणविली मात. मग एखादी विलक्षण घटना घडली तर तिची बातमी लोकांपर्यंत पोहोचणे हे आपलं काय असतं? कर्तव्य असतं. म्हणून पूर्वी लोक काय करायचे? पूर्वी लोक गावामध्ये दौंडी द्यायचे.
म्हणजे रस्त्यात चौकात वर हात करून आवाज करून सांगायचे की त्याच प्रमाणे तुकाराम महाराज सर्व लोकांना सर्व जनतेला सांगतात की आता जन म्हणजे काय ते पाहू. तर महाराज सांगतात जनाला सांगतात मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत जीवाची काय आहे आपली व्याप्ती आहे. तुकाराम महाराज सांगतात मुंगी किती छोटी असती, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जीवाची काय आहे व्याप्ती आहे. तर ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथून यावर होते ब्रह्माची की. म्हणजे माऊली सांगतात की तसे जगाचे किती प्रकार आहेत. तर महाराज तुकाराम महाराजांनी माऊली सांगतात जगाचे 3 प्रकार आहेत. आणि कुठले कुठले 3 प्रकार आहेत तर महाराज सांगतात काही सात्विक आहेत, तर काही राजस आहे आणि काही तामस, असे 3 प्रकारचे भक्त सांगितलेत. काही सात्विक, काही राजस आणि काही तामस. आणि प्रकाराचे ते 3 तुका म्हणे केले जन. तुकाराम महाराज म्हणतात 3 प्रकारचे भक्त आहेत, ते म्हणजे सात्विक, राजस आणि तामस. आणि गीतेमध्ये सुद्धा अध्याय 7व्या मध्ये सांगितलेलं आहे सत्व रजस तम इति गुणा प्रकृती संभवा निबंधंती महाबाहो देहे देहिनम अव्ययम. गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या शरीरात आहेत आणि त्या गुणांच्या प्रभावाने तसे तसे कार्य होत असते. आणि सत्वगुणाने 2 पाश आहेत, एक आहे सुख आणि ज्ञान. सुखाने व ज्ञानाने काय होतं, जीव काय होतो तर जीवाला बद्ध करतात. कशाने? ज्ञानाने आणि सुखाने. मग रजोगुणाचा एक पाश आहे, तो जीवाला तृष्णा या रूपाने बद्ध करतो. मग रजोगुणाचा एक पाश सांगितलेला आहे आणि तो जीवाला काय करतो, तृष्णा या रूपाने काय करतो तर या रूपाने बद्ध करतो. मग महाराज सांगतात की बद्ध करतो आणि त्यांचे काय वाढवतात, त्यांची आशा, म्हणजे आपल्याला जी आशा असते ना आशा, ती खूप वाढवतात. आणि कितीही त्याला मिळाले तरी त्याला समाधान मिळत नसते. महाराज सांगतात आशा एक शब्द आशा, आणि ती एवढं माणसाला बद्ध करून ठेवते की किती जरी मिळालं तरी पण त्याचं समाधान होतच नाही, आणि जे मिळालं त्यात सुद्धा समाधान राहत नाही. मग महाराज सांगतात दुसरे का बरं मिळत नाही म्हणून दुःख असतं का, तर नाही. महाराज सांगतात की तमोगुण ही जीवाला तसंच करतो. तमोगुण सुद्धा जीवाला काय करतो तर जीवाला बद्धच करतो. आणि त्याचे सुद्धा 3 पाश आहेत, तमोगुणाचे पाश. तमोगुणाचे पाश लक्षात ठेवा. तमोगुणाचे पाश कोणते कोणते आहेत तर ज्याच्याकडे तमोगुण आहे ना त्याला प्रथम काय होतं, त्याला प्रथम आळस येतो. म्हणजे जो तमोगुणी माणूस आहे ना त्याला प्रथम आळस येतो. आणि दुसरी काय होते, निद्रा येते. आणि आता आपण समजा प्रवचन श्रवण करतोय किंवा आपण कीर्तन श्रवण करतोय. आता शिवजयंतीचे आज बाहेर स्टेजवर चौकात कार्यक्रम चालू आहेत. मग तमोगुण जर त्याच्यामध्ये असेल आणि त्या जीवाला जर तमोगुण बद्ध करत असेल तर तो जीव काय होतो, आळशी बनतो. आणि ज्याच्याकडे तमोगुण आहे तो प्रथम आळशी बनतो. दुसरं त्याला निद्रा खूप येते. निद्रा म्हणजे झोप, सोपा शब्द. म्हणजे ज्याच्यामध्ये तमोगुण जास्त आहे ना त्याला काय होतं, फार झोप येते बरं का. तर मग हा तमोगुणाचा जीवाला बद्ध करण्याचा हा पण एक पाश आहे. मग जगतामध्ये असे प्रकार आहेत की अनेक छंदाचे, अनेक स्वभावाचे आणि अनेक आहाराचे लोक आहेत. महाराज सांगतात हे जग आहे आणि ह्या जगामध्ये अनेक छंदाचे लोक आहेत, अनेक स्वभावाचे लोक आहेत आणि अनेक आहाराचे सुद्धा लोक आहेत. तर या सर्व प्रकारातून जगाची व्याप्ती महाराजांनी सांगितलेली आहेत. बरं, छंदाचं महाराजांनी बोलायचं म्हटलं तर बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्याचे सवे, त्याचे नामेही अनाने अनासरीशे वर्तने वेशेही शिनाने अवघे यांचे. मग जग आयशे बहु नावे बहु भावे भावना. महाराज सांगतात ह्या जगामध्ये अनेक छंदाचे, अनेक स्वभावाचे आणि अनेक आहाराचे लोक आहेत. तर याच्यामधून सुद्धा त्यांनी या जगाला, मानवाला, मुमुक्षाला काय म्हटलेलं आहे,
मात म्हणजे गोष्ट सांगितलेली आहे महाराजांनी. आणि महाराज सांगतात की जाणविली मात म्हणजे गोष्ट, जाणविली मात म्हणजे वर्तमान, जाणविली गोष्ट म्हणजे बातमी. ही बातमी सांगतात. ही बातमी हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. मग देव कुठं बसले, तर देव सिंहासनावर बसले. आणि देव सिंहासनावर बसले ह्याच महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण सांगितलेलं आहे की देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. मग कधी कधी देव सिंहासनावर बसतात, तर कधी कधी दैवतही सिंहासनावर बसतात. मग दैवत वेगळे आणि देव वेगळे. महाराज सांगतात की दैवत वेगळे आणि देव हा वेगळा. आणि दैवत हे कसे असतात, तर दैवत हे अनेक असतात आणि देव हा काय असतो, तर देव हा एकच असतो. आणि दैवत हे अनेक असतात पण देव फक्त किती असतो, एकच असतो. मग महाराज सांगतात की एको देवस्य सर्व भूतेषु गुढ वरी एकपणे गणिजे ते गणती नशे दुजे म्हणून हे न गणिजे ऐशे ऐक. माऊली सांगतात एकच एको देवस्य म्हणजे देव किती आहे, एक आहे. आणि दैवत किती आहेत, अनेक आहेत. आता भृगु ऋषीची निवड केलेली महाराजांनी. महाराज सांगतात भृगु ऋषीने काय केलं आहे, तर विष्णू हा फक्त देव आहे, बाकीचे सर्व दैवत आहेत असं कोण म्हणतं, भृगु ऋषी. आणि देवाला काय नसतो, तर देवाला राग नसतो आणि दैवताला खूप राग असतो. महाराज सांगतात की देव जर असेल तर देवाला अजिबात राग नसतो आणि दैवत जर असतील दैवताला खूप राग असतो. म्हणून देवाला शक्ती जास्त असते आणि दैवताला शक्ती कमी असते. पण तुम्ही जर एका देवाचं भजन केलं तर तुम्हाला जास्त शक्ती प्राप्त होणार, शक्ती मिळणार. आणि अनेक दैवताचं तुम्ही भजन केलं तर थोडी शक्ती कमी पडल असं महाराज सांगतात. आणि त्याचेच खंडन महाराजांनी केलेले आहे. तर कुठले देव आहे, काय आहे, कोण कुणाची पूजा करतं, तर महाराज सांगतात शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी होते खेते. प्रमाणे महाराजांचं आपल्या पोटा जे रडते मागती सीते अवधान. महाराज सांगतात शंकर हे काय आहे, तर शंकर भगवान हे दैवत आहे का देव आहे, सांगाल का कोणी? शंकर भगवान देव आहे का दैवत आहे? बरं असू दे. शंकर भगवान हे दैवत आहे आणि ब्रह्मदेव सुद्धा हे काय आहे, दैवतच आहे. इंद्र दैवत आहे, चंद्र सूर्य हे सुद्धा काय आहेत, दैवत आहेत. देवी हॅलो हा, तर देव आणि दैवत याच्याबद्दल चाललंय आपलं. शंकर हे काय आहे, शंकर भगवान हे दैवत आहे. ब्रह्मदेव दैवत आहे, इंद्रदेव दैवत आहे, चंद्र सूर्य हे सुद्धा काय आहे, दैवतच आहे. आणि खंडोबा देव कोण आहे मग सांगते ना पुढं. आणि खंडोबा काय आहे, खंडोबा थांबा हा, हे सुद्धा काय आहे, दैवत आहेत. मग आपण केव्हा केव्हा देवाची तर केव्हा केव्हा दैवताची मूर्ती सिंहासनावर बसवत असतो, बरोबर आहे की नाही. पण आज महाराज सांगतात देव सिंहासनावर बसले. देव कुठं बसले, आज सिंहासनावर बसले आहेत. आणि देव या शब्दामध्ये एक धातू छोटासा आहे. देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे आणि त्याचा अर्थ दिव म्हणजे काय आहे, तर दिव म्हणजे प्रकाश आहे. दिव म्हणजे दिवती म्हणजे प्रकाशने, आणि ज्याचा प्रकाश सर्व जगाला पुरून उरला आहे. चंद्र सूर्य त्यांच्या प्रकाशाने प्रकाशमान आहेत, ते स्वतः प्रकाश रूप नाहीत. मग महाराज सांगतात देव हे कसे पाहिजे, तर उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. ज्या आसनावर देव बसले आहेत ना, ते आसन कसं असलं पाहिजे, तर उंच असलं पाहिजे. आणि देवाचं आसन उंच असतं आणि गुरुचं आसन कसं असतं, उंचच असतं. जीवाचं आसन कसं असतं, जीवाचं खाली असतं बरं का, जीवाचं उंच आसन नसतं. तुकाराम महाराज सांगतात देवाचे आसन उंच असतं, गुरुचं आसन उंचच असतं आणि जीवाचं आसन मात्र खाली असतं. कारण अधिकार परत्वे आसनाची योजना केली जाते. मग ते अधिकार जसा आहे ना त्याला तसा दिला जातो. मग महाराज सांगतात की ज्याचा अधिकार तसं त्याला सिंहासन उत्तर असतं. मग महाराज सांगतात आपल्या जीवाची जागा कुठं आहे, तर खाली आहे.
आणि देवाचं आसन हे उंच असतं आणि जीवाचं आसन हे खाली असतं. गुरुचं सुद्धा आसन उंच असतं, आपल्या जीवाचं खाली असतं. मग महाराज सांगतात ती अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेच देऊ. मग ते सिंहासनावर रत्नाने मढवून बसवले आहेत आणि दोन्ही बाजूला कुंच आहेत. जवळ एका बाजूला राही आईसाहेब आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोण आहे, तर दुसऱ्या बाजूला रखुमाई माता आईसाहेब आहेत. अशा सिंहासनावर प्रत्यक्ष आपण स्वतः देव बसले आहेत आणि रत्नजडित सिंहासन वर बैसले आपण. महाराज सांगतात रत्नजडित आहे ते सिंहासन आणि त्याच्यावरती काय बसलेले आहेत, तर त्याच्यावरती देव बसलेले आहेत. मग सिंहासनावर देव बसले, दोन्ही बाजूला संतांची काय आहे, दोन्ही बाजूला संतांची सभा आहे. संत हात जोडून उभे आहेत आणि त्यांच्या पुढे कोण कोण आहेत, तर त्यांच्या पुढे नारद आहेत, तुंबर गायन करत आहेत. आपण म्हणतो ना काय सुंदर गायन चाललंय, तिथं 2 मिनिटं थांबावंसं आणि ते गायन ऐकावंसं वाटतंय. मग महाराज सांगतात दोन्ही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. मग विठ्ठल कोण आहे, देव आहे, दैवत नाही. मग देव आणि दैवत याच्यातला फरक तुम्हाला समजला असेल. शंकर भगवान दैवत आहे, ब्रह्मदेव दैवत आहे, इंद्रदेव दैवत आहे, चंद्र सूर्य दैवत आहे, देवी खंडोबा दत्त ही सर्व काय आहेत, दैवत आहेत. दैवत आणि देव हे आता तुम्हाला समजलं असेल. मग महाराज सांगतात दोन्ही बाजूनी काय आहे, संतांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये सिंहासनावर उभा कोण आहे, श्री विठ्ठल देव. हा काही मला विचारायचं, श्रीकृष्ण भगवान नारायण हे देव आहेत ना ते? हो. हा मग मी तेच मला म्हणायचं. हा विठ्ठल पण देव आहे, विठ्ठल सिंहासनावर बसलेला आहे. आणि महाराज सांगतात दोन्ही बाही संतांची सभा, सिंहासनाची उभा श्री विठ्ठल. मग श्री विठ्ठल कुठं आहे, तर श्री विठ्ठल हा सिंहासनावरती आहे. म्हणजे उंच आहे का नाही आपल्यापेक्षा. आपल्या जीवाची जागा खाली आहे आणि देवाची जागा आपल्या वरती आहे. वरती म्हणजे उंचावर. म्हणून कधीही आपण देवाच्या बरोबरीने बसायचं नाही किंवा गुरुच्याही बरोबरीने बसायचं नाही. गुरुची सुद्धा उंची तेवढीच आहे, केवढी देवाची जेवढी आहे तेवढीच. संतांची सुद्धा उंची तेवढीच आहे, जेवढी देवाची आहे तेवढीच. म्हणून महाराज सांगतात गायनाचे उडे आपुले छंदे मनाचे आनंदी आवडीने. अशा प्रकारे सिंहासनावर देव बसले आहेत. म्हणून महाराज सांगतात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. मग आणखी दुसऱ्या प्रकारातून देव या शब्दाचा विचार करायचा झाला तर महाराज सांगतात तो देव कसा आहे, अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्यांच्याकडे आहे, त्यांना देव म्हटलेलं आहे आणि ही शक्ती त्यांच्याकडे आहे. मग पहिली शक्ती कुठली आहे, तर पहिली शक्ती आहे कर्तुम शक्ती. बरोबर आहे ना. आता इथं 2 शक्त्या सांगितल्यात. पहिली शक्ती आहे कर्तुम. मग विश्वामित्राचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. विश्वामित्राने राम आणि लक्ष्मणाला काय केले, आश्रमात नेले. बरोबर आहे ना. आणि तिथं नेऊन काय केलं, राम लक्ष्मणाला तर धनुर्विद्या शिकवली. वाडेकर महाराज बरोबर आहे ना. धनुर्विद्या शिकवली. मग कुणी कुणाला धनुर्विद्या शिकवली, तर विश्वामित्राने राम लक्ष्मणाला आश्रमात नेले आणि तिथं धनुर्विद्या शिकवली. तेवढ्यात काय झालं, जनकपुरीवरून जनकाचे पत्र आले की आमचे राजकन्याचे स्वयंवर आरंभिले आहेत, तरी आपण लवकर यावे, म्हणजे त्वरित यावे, लगेच आत्ताच्या आता. पण विश्वामित्राने श्रीरामाला दाखवले आणि आज्ञा केली की श्रीरामा आपल्याला ताबडतोब निघाले पाहिजे. रामाने होकार दिला आणि म्हटले चला निघूया गुरुदेव, आपल्याला आज्ञा आलेली आहे. सेवके करावे सांगितले काम तेथे हुतू पण कामा नाही. म्हणजे आपल्याला जर एखाद्याने काम सांगितलं तर ते काम आपण कशी करावं, लगेच त्वरित करावं. किंवा तिथं काही सांगू नये मी करू शकत नाही किंवा मी करणार नाही कुठलं काम. तर हे संप्रदायाचं जे काम आहे ना, महाराज सांगतात त्यांचं सेवक होऊन राहिलं पाहिजे आपण देवाचं. आणि जे आपल्याला काम सांगतील गुरु त्यांचं आपण काम केलं पाहिजे. सेवके करावे सांगितले काम तेथे हुतू पण कामा नये.
मग विश्वामित्र पुढं, श्रीराम त्यांच्या मागे व शेवटी लक्ष्मण असे चालले. आणि चालता चालता रस्त्यामध्ये काय होती, चालता चालता रस्त्यामध्ये एक शिळा होती आणि त्या शिळेला श्रीराम प्रभूचे पाय लागताच ती शिळा काय झाली, ती शिळा स्त्री झाली आणि त्या स्त्री होऊन प्रभूचे दर्शन घेतले आणि तिचा उद्धार झाला. मग जिचा उद्धार झाला तिचं नाव कोणी सांगू शकतं का? तर तिचं नाव आहे अहिल्या होती. कोण होती? अहिल्या होती. आणि ती गौतम ऋषीची पत्नी होती. अहिल्या कोण होती? तर तिची अगोदर शिळा होती. तिचा प्रभू रामचंद्राच्या स्पर्श झाला तिने, तर मग ती स्त्री झाली आणि तिने दर्शन घेतलं प्रभू रामचंद्राच्या चरणाचं आणि तीच गौतम ऋषीची पत्नी होती. आणि तिचा इंद्राने छळ केल्यामुळे गौतम ऋषींनी काय केलेलं, त्यांना शाप दिला होता की तू शिळा होशील. गौतम ऋषींनी तिला अहिल्याला शाप दिला होता की तू शिळा होऊन पडशील किंवा शिळा होशील. मग महाराजांनी पुढे प्रमाण दिलेलं आहे, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली, हनुमंत काशाने. महाराज सांगतात ती शिळा होती आणि ती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखेणिली. ही कर्तुम शक्ती. आता पहिली झाली शक्ती ती कर्तुम. आता दुसरी शक्ती सांगितलेली आहे महाराजांनी अकर्तुम. मग अकर्तुम म्हणजे काय आहे, तर महाराज सांगतात अकर्तुम ज्याच्या अंगी सामर्थ्य नाही त्याच्या हातून ते काम करून घेणे. रावणाची लंका साधी नाही, तिचे वर्णन आपण ऐका. रावणाची लंका कशी होती, महाराज सांगतात रावणाची श्रीमंती, त्यांची रावणाची लंका कशी होती, तर 5 लाख घरे कशी होती रावणाची, पाषाणाची होती. 7 लाख कशाची होती, तर 7 लाख घर विटा म्हणतो ना आपण, विट्याची होती. आणि 1 कोटी काशाची आणि तांब्याची, अशी किती झाली, 7 कोटी घर शुद्ध सोन्याची पण होती. मग आपलं आहे का एवढं? नाही. तर महाराज सांगतात 5 लाख घरे पाषाणाची जेथे, 7 लाख तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाशी 7 कोटी. अशी ही काय होती, रावणाची संपत्ती होती. मग तसेच सत्ता म्हणाल तर 33 कोटी देवावर त्याची सत्ता होती. मग रावणाची सत्ता म्हणा तर 33 कोटी त्याने काय केलेले, देव बंदिस्त केलेले. आणि ब्रह्मदेव तेव्हा पंचांग घेऊन सांगायचे. अग्निदेव कपडे धुण्याचे काम करायचे. कोणाचे इथं? रावणाच्या इथं. काय करायचे? ब्रह्मदेव आहेत ना आपले ब्रह्मदेव, ते पंचांग घेऊन, म्हणजे कॅलेंडर आपण बघतो ना आता कॅलेंडर, ते घेऊन पंचांग सांगायचे तेव्हा. आणि अग्निदेव आहे ना, अग्निदेव ते कपडे धुण्याचं काम करायचे. कुणाची इथं? रावणाची इथं. आणि वारा आहे ना, वारा, हवा आपण म्हणतो ना, हवा म्हणजे वारा, हे रस्ता काय करत होते, रस्ता झाडायचं काम करत होते. आणि खंडोबा माहितीये ना, खंडोबा वाडेकर महाराज खंडोबा तिथं काय काम करायचे, तर खंडोबा प्रत्यक्षात तिथं जाऊन दाढीचं काम करायचे. अशी सत्ता होती रावणाची. आणि संतती जर म्हणाल तर इंद्राला ताब्यात घेणारी मुलेच होती त्यांची. मग किती मुले होते, तर महाराज सांगतात 1.25 लाख नातू होती त्यांना. किती? 1.25 लाख नातू होती. आणि 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000. अशा बलाढ्य रावणाला पाला खाणाऱ्या वानराकडून लंकेच्या बाहेर काढले. आणि हिलाच काय म्हणतात? अकर्तुम शक्ती म्हणतात. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. मग कर्तुम शक्ती झाली, अन्यथा कर्तुम झाली. आणि तिसरी शक्ती आहे अन्यथा कर्तुम शक्ती. तर त्याच्यामध्ये काय झालं, तर सीतेचा शोध घेऊन हनुमंत आले होते आणि सुग्रीवाचे त्यांचे बोलणे झाले होते की रावणावर स्वारी करणे हे काय आहे, निश्चित आहे. मग सर्व सैन्य घेऊन राम प्रभू कुठे गेले? समुद्राच्या काठी गेले. आणि तेव्हा प्रश्न पडला की आपण आता पलीकडे काय करायचंय, आपल्याला जायचं. मग पलीकडे कसं जायचं, तर तेव्हा रस्ता होता का, तर नव्हता. मग तेव्हा रस्ता मागावा म्हणून समुद्राची प्रार्थना केली, पण समुद्राने रस्ता दिला नाही. मग प्रभूने बाण काढला, तेव्हा समुद्र हात जोडून उभा राहिला व त्याने युक्ती सांगितली. नळ नीळ हे काय होते, वानर आपल्या सैन्यात आहेत आणि त्यांना ऋषीचा शाप आहे की तुमच्या हाताने जर पाण्यात दगड बुडणार नाहीत
तर तेव्हा त्यांच्या हाताने सेतू तयार करून आपण पलीकडे जावे. मग प्रभूने आज्ञा केली, आज्ञा दिली, लगेच काम सुरू झालं. पण दगड एके ठिकाणी थांबत नसत. दगड थोडे हवेने मागे पुढे असे हलत असत. आणि मग मारुतीने एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर काय म हे काढलं अक्षर. आणि चमत्कार असा झाला की पाण्यात दगडे बुडणे हा सृष्टीचा नियम, पण ते पाषाण म्हणजे ते दगड पाण्यावर तरू लागले. ही कसली शक्ती झाली? तर अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजे पाण्यावर दगड तडले ही अन्यथा कर्तुम शक्ती. मग महाराज सांगतात, राघवे सागरात पाषाण तारिले, तैशे तुकोबाचे अभंग रक्षिले. आणि आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तर सर्वांना माहित आहे, पाठ आहे. मग त्याचं महाराज सांगतात, असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान परमात्मा आज सिंहासनावर बसलेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात, देव बैसले सिंहासनी आणि आल्या याचका पुरे धनी. लोक म्हणू लागले, महाराज देव सिंहासनावर बसले आहेत असे आपण म्हणता, पण आम्हाला याचा काय उपयोग आहे? मग काही लोक म्हणतात, आज देव सिंहासनावर बसले, पण त्याचा उपयोग आम्हाला काय? तर तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला त्याचा फार उपयोग आहे. तो तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. म्हणजे इच्छा काय? आल्या याचका पुरे धनी. म्हणजे तो फार उदार आहे. आणि त्याची कीर्ती पुराणात सुद्धा सांगितलेली आहे, वर्णन केलेले आहे. उदारा तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. आणि अनंत हे थोरी गरजेताती वाडे. मग आज शिवजयंती आहे तर काही ठिकाणी शिवाजीसाठी पोवाडे सुद्धा गायले जातात. आणि म्हणजे त्यांच्याकडे कुठले गुण आहेत? तर महाराज सांगतात, त्यांच्याकडे 6 मुख्य गुण आहेत. कुठले? 6 मुख्य गुण आहेत. आणि अनंत म्हणजे अनंत गुण सुद्धा आहेत. 6 तर गुण आहेत, पण अनंत सुद्धा गुण आहेत. म्हणून त्यांना एक नाव आहे, म्हणजे अनंत. अनंत म्हणती माझी या स्वाभिते, अनंत गुण त्या ते म्हणून या. महाराज सांगतात 6 गुण कुठले आहेत? तर ते 6 गुण सांगितलेले आहेत. पहिला गुण आहे यश, दुसरा गुण आहे श्री, तिसरा गुण आहे औदार्य, चौथा गुण आहे ज्ञान, आणि 5वा गुण आहे ऐश्वर्य, नाही 5वा गुण आहे वैराग्य, 6वा गुण आहे ऐश्वर्य, आणि हे 6 गुण वर्य वसती जेथ. म्हणजे ज्यांच्याकडे हे 6 गुण आहेत ना, हे 6 गुण आहेत ते तर भगवंताची वस्ती असतात. महाराज म्हणतात, मग एकाच वेळी जर एकाचा आश्रय करून हे 6 गुण त्याला भगवंत म्हणतात. आणि हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला देव म्हणतात. म्हणून असे 6 गुण आपल्या भक्ताला देत असतो. असे निळोबाराय सुद्धा म्हणतात एका प्रमाणामध्ये, थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती हाकविली, त्याने उपदिशला दिशला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाने बोधून, ब्रह्मा सनातन पावविला. मग महाराज सांगते, भगवंताने प्रत्येकाला एक एक गुण दिलेला आहे. भगवंताने प्रत्येकाला एक एक गुण दिलेला आहे. तर यश हा गुण कुणाला दिलाय? स्वर्गे महाराज यश हा गुण हनुमंताला दिलाय. बरोबर आहे की नाही? यश हा गुण हनुमंताला दिलाय. कारण जेथे जेथे हनुमंत राम कार्य करत तेथे तेथे त्यांना काय आले? यशच आले का नाही? जिथं हनुमंत हा मग ते जिथं जिथं हनुमंतराय कार्य करतील ना पहा, तिथं तिथं हनुमंतरायाला यशच आलंय. म्हणून यश हा गुण हनुमंताला दिलेला आहे. आणि दुसरा गुण कुठला आहे? तर दुसरा गुण आहे श्री. आता हा गुण कुणाला दिलाय? तर हा श्री गुण विभीषणाला दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? हा दुसरा गुण श्री आहे, हा गुण विभीषणाला दिलेला आहे. कारण त्याला लंकेचे राज्य दिले आहे. आणि औदार्य हा गुण कर्णाला दिलेला आहे. औदार्य हा गुण कर्णाला दिलेला आहे. आणि ज्ञान हे कुणाला दिलेले आहे? तर विष्णूने कुणाला दिलंय ज्ञान? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने विष्णूला महाराज कुणाला दिलंय? विष्णूने उपदेश केला कुणाला? ब्रह्मदेवाला. हा. आणि वैराग्य हा गुण शुकाचार्यांना अर्पण केलेला आहे. आपण म्हणतो ना शुक केवढे वैराग्यवान होते,
मग वैराग्य हा गुण शुकाचार्यांना अर्पण केला आणि शुकाचार्याचा व रंभेचा संवाद आपण पाहिलेलाच असेल किंवा पाहू थोडा. शुकाचार्य रंभेला वश होत नव्हते कारण पूर्ण वैराग्य होते ना ते. शुकाचार्य कसे होते? पूर्ण वैराग्य होते, त्यामुळे ते वश होत नव्हते. आणि ऐश्वर्य हा गुण कुणाला दिलेला आहे? भगवंतांनी ऐश्वर्य हा गुण अर्जुनाला दिलेला आहे. अर्जुनाला दिला आणि त्याचे सर्व ऐश्वर्य काय केले? भगवंतांनी वाढवले आणि तो ऐश्वर्य संपन्न केला. असे आपले सर्व गुण देवाने आपल्या भक्ताला दिलेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात की आल्या याचका पुरे धनी. मग याचक सर्वच आहेत. याचक कोण नाही महाराज? सर्वच याचक आहेत. आपण जीव तेवढे आहेत तेवढे सुद्धा ते काय आहेत? याचकच आहेत. भिकारी सुद्धा काय आहे? भिकारी सुद्धा याचकच आहेत. आणि या याचकाची म्हणजे जीवाची इच्छा पूर्ण होते का? तर नाही. म्हणून आपण मंदिरात जातो आणि तिथं विनंती करतो, दौंडी पिटून सांगतो. असे चोखोबाराय सुद्धा सांगतात, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. मग दौंडी पिटून चोखोबारायांनी सांगितलंय का नाही? अगदी दौंडी देऊन मोठ्या मोठ्याने आवाज करून. पूर्वी दौंडीची पद्धत होती, आता ती बंद झाली असली. तुकाराम महाराजांनी सुद्धा अहंकारुने तुका, अहंकारुने सांगे तुका, नाम घेता राहू नका. महाराजांनी सुद्धा घरोघरी दारोदारी जाऊन सांगितलंय की तुम्ही कुणी पण या आणि याच्यामध्ये काय होऊन जा? शुद्ध होऊन जावा. म्हणून चोखोबारायांनी सुद्धा सांगितलंय, खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. म्हणून महाराज सांगतात, आला याचका पुरे धनी. आल्या याचका पुरे धनी. मग खरं तर देव हा एकाचा कैवारी घेऊन आला आहे, पण सर्वांचे कोड निवारण केलं आहे का नाही? म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोडे. मग महाराज सांगतात, आता गायीचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. गाय ही काय देते? तर गाय दूध देते, बरोबर आहे की नाही? मग ती दूध कुणासाठी देते? तर वासरासाठी देते. मग वासरापुरतेच नाही तर सर्व घराला ते दूध पुरून उरतं, बरोबर आहे की नाही? गाय दूध देते, कुणासाठी देते? वासरासाठी. पण मग सर्व दूध वासरूच पितं का? तर नाही. महाराज सांगतात की ते दूध राहिलेलं, वासरू पिऊन राहिलेलं सर्व घरदार सुद्धा त्याचं सेवन करतं. आणि म्हणून पांडवाचे निमित्त करून जगाचे या संसाराचे ओझे त्यांनी काय केलेलं आहे? तर फेडलेले आहे. तर परिवसाचे परिवसाचे निवर्ते दुबते होय घरोदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धारण. महाराज सांगतात, पांडवाचं निमित्त केलंय, वासराचं निमित्त केलंय गायचं पण. आणि तैशे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्री राजे. आणि संसार एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. मग भगवंतांनी या जगाला किती दिले तरी आपण समाधानी आहो का? तर नाही. मग त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. म्हणून महाराज सांगतात, एकाचा कैवार घेऊन देव येतो, पण अनेकांचे कोडे देव पुरवत असतो, निवारण करत असतो. आता कौशल्य मातेचं पाहिलं तर कौशल्याचा आणि दशरथाचा मुलगा म्हणून त्यांची कीर्ती सुद्धा आला. आणि त्यांची कीर्ती ऐकून विश्वामित्राचे अरण्यातील शबरी, सुग्रीव, वाली, हनुमंत, रावण, विभीषण, भरत आदी हे सर्व कोण आहेत? तर अयोध्येवासीच आहेत. ह्यांचे सुद्धा कोडे भगवंताने पुरवलेले आहेत. पण कैवार मात्र एकाचाच घेऊन आला. म्हणून महाराज सांगतात, एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोडे. एकाचं नाव झालं पण त्याचा आनंद सर्वांना मिळाला. आणि हे करत असतानाच भक्तामध्ये व देवामध्ये पडलेले अंतर कोण भरून काढणार? तर महाराज सांगतात की ते कोण भरून काढत असेल तर ते फक्त संतच भरून काढू शकतात. आणि हे दोन्ही ठिकाणी चुका पडू देत नाही. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या पुढच्या चरणात, दोही ठाई तुका आणि नाही पडू देत चुका. मग महाराज सांगतात, देव आणि भक्त यांचा काय आहे? संगम आहे. आणि हा संगम आपण सतत घडून आणतात. आणि आतापर्यंत आपण अभंगाचा काय केला? भावार्थ पाहिला. आणि अभंग सुद्धा कुठला आहे ते महाराजांना समजलं असेल. आता याच्यामध्ये खूप गुणी माणसं आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत. आमचे चोरगे महाराज असतील, संजय महाराज असतील, वाडेकर महाराज,
वत्सलाताई असतील, रेणुकाताई आणि सुमनताई, हे सर्वांनाच म्हणजे गोडी आहे श्रवणाची, प्रवचनाची, कीर्तनाची. सर्वच तुम्ही देह झिजवतात. देह झिजवता तसं आपल्या मुखामध्ये सतत 24 तास भगवंताचं नाम पाहिजे. आणि आज आपली शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच्या निमित्ताने हा अभंग मी एक घेण्याचा छोटासा प्रयत्न केला होता. म्हणून तो अभंग आहे. उभारीला हात जेगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. तिसरं कडवं आहे. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, तोही ठाई तुका आणि नाही पडो देत चुका. म्हणून महाराज सांगतात की आपल्या जरी चुका झाल्या तरी आपण काय केलं पाहिजे, तर हे धर्म आहे, धर्म टिकवला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवया नाम. मग धर्माने बनवलेला महाल पाण्यासाठी कोण आलं होता, तर धर्माने जेव्हा बनवलेला महाल पाण्यासाठी दुर्योधन आले होते. आणि महालाची रचना अशी होती की ते तर पाणी होतच, पण पाणी होती, फरशी होतं, तिथं पाणी होतं, हे असं दिसायचं. आणि जेथे दरवाजे होते ना, ते तर भिंत, म्हणजे भिंत तर होतीच, पण त्या भिंतीला सुद्धा काय होता, दरवाजा, अशी रचना होती त्या महालाची. आणि दुर्योधन आला तेव्हा दारात आणि दारात सुद्धा काय होतं, त्यांना दारामध्ये त्यांना फरशी दिसली. आणि पाणी म्हणून दुर्योधनाने कपडे सावरून पुढे जाण्याला सुरुवात केली. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की ह्याला हा प्रकार कळलेला नाही. पुढे होतं ते पाणी दिसत होतं, फरशी, त्याला वाटले तिथं फरशीच आहे, पण तिथं काय होतं, तर तिथं पाणी होतं आणि त्यांना वाटलं तिथं फरशी आहे. मग त्याने मोकळ्या मनाने कपडे न सावरता जाण्यास सुरुवात केली. इतक्यात तो कमरेपर्यंत पाण्यात पडले आणि लगेच द्रौपदीने मागून शब्द सोडला, आंधळेचे पोर आंधळेच आहे आणि आंधळ्याशी जण अवघेचे आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही. तो शब्द दुर्योधनाच्या हृदयात घर करून एवढा उभा राहिला आणि लगेच त्याने धर्माला दूध खेळण्यासाठी काय केलं, आमंत्रण दिलं. आणि दूध तर कर्म भयंकर अनर्थ निर्माण करणार आहेत, म्हणून ते शहाण्या माणसाने खेळू नये. मग महाराज सांगतात, होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाही व टळतही नाहीत. काही गोष्टी घडणार असेल तर त्या टळतही नाही, त्या होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत, पण कळून सुद्धा काहींना वळत नाही. मग धर्म म्हणतात, मला कळते की हा अधर्म आहे, पण माझी तेथून निवृत्ती होत नाही. हा धर्म आहे हेही समजते आहे, पण त्याच्याकडे माझी काय होत नाही, तर प्रवृत्ती होत नाही. मग त्याला काय करायचं, तर धर्मराजा गेले शेवटी दुर्योधनाकडे दूध खेळण्यासाठी आणि डावाला सुरुवात झाली. एका पाठीमागे एक डाव पडत होते आणि डाव हा दुर्योधनच जिंकत होते. तर तेवढ्याच शकुनी मामांना काय झाला, शकुनी मामाला फार आनंद झाला आणि शेवटी सर्वजण कोणाकडे बघू लागले, तर शेवटी द्रौपदी सह सर्व राज्य जिंकून घेतले आणि पांडव राज्य विरहित झाले. की तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्यांचा. तर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञानवास भोगावा लागला. परत येऊन राज्य मागितले आणि दुर्योधनाने काय दिला, राज्य मागितल्यानंतर दुर्योधनाने नकार दिला. देवही शिष्टाईस गेले पण उपयोग झाला नाही. 5 गावही दिले नाहीत. शेवटी सांगितले, सुईच्या टोकावर बसेल एवढी मातीही देणार नाही. घेणे असेल तर युद्ध करूनच घ्यावे लागेल. मग कृष्ण भगवान परत आले आणि युद्धाची काय केली, युद्धाची तयारी केली. दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाला युद्धाचे आमंत्रण देण्यासाठी आले आणि त्याच्या अगोदरच दुर्योधन सुद्धा आले होते. कृष्णाने झोपेचे सोंग घेतले आणि त्यांना वाटले की देव झोपले, तर देव कधी झोपतात का, तर नाही. पण त्यांना तसे वाटलं, आता काय झालंय, देव झोपे गेलेत. त्यांना वाटलं देव झोपले आहेत, म्हणून तो देवाच्या कुठं बसले, उशाला बसले. इतक्यात तेवढ्यात अर्जुनही आले आणि त्यांची जागा रिकामी होती. ती म्हणजे कुठं होती, तर पायापाशी. माझ्या वडिलांची मिगा राशी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. आणि लगेच भगवान श्रीकृष्ण उठून बसले आणि त्यांच्या पायाकडे लक्ष गेले तर तिथे अर्जुन होता. लगेच अर्जुन म्हणाला, कृष्णा माझे युद्धाचे आमंत्रण पहिले आहे. लगेच दुर्योधन मागून म्हणाला, कृष्णा मी अगोदर आलोय,
माझे आमंत्रण पहिले आहे, म्हणजे माझे आमंत्रण अगोदर आहे. कृष्ण सांगतात, माझी 10 कोटी सेना एका बाजूला व मी एकटा एका बाजूला. मी हातात शस्त्र धरणार नाही, फक्त काही 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन आणि कोणाला काय पाहिजे ते सांगावे. दुर्योधन म्हणाला, मला सर्व सेना द्यावी. आणि अर्जुन काय म्हणाला? अर्जुन म्हणाले, मला तू एकटाच पाहिजे देवा, मला काहीही नको. मग आपल्याला सुद्धा तो भगवंतच पाहिजे आणि त्याच्यासारखं आपण व्हायला पाहिजे. आणि माऊलीचं ते एक आहे, तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळो भावा, पांडुरंग पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. असं अर्जुन म्हणतो, देवा अहो राज्याच्या लोभाने हे केवढं पाप करायस, माझी वृत्ती झाली. मग अर्जुनाने निश्चित केले की युद्ध करणे नाही. युद्ध न करता भीक मागून राहिलो तरी ते श्रेष्ठच ठरल. अर्जुनाला झालेला मोह नष्ट करण्यासाठी सुद्धा ते ब्रह्मज्ञान सांगितले. म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय? गीता सुद्धा हे ब्रह्मज्ञान आहे. आणि हे ब्रह्मज्ञान आहे ते सुद्धा ब्रह्मज्ञानच आहे. मग अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगाला आपल्याला काय सांगितलंय? अनुग्रह व्हावा एवढ्या करता गीताशास्त्र सांगितलेलं आहे. एवढ्यासाठी गीता गायलेली आहे. आणि या गीतेची महती तर किती आपण माहित आहोत आपल्याला सर्वांना. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. मग महाराज सांगतात, आपण जर आपल्या मुखातून ते नाव घेतलं ग्रंथाचं तर आपल्या हातून मुखातून काय होतं? पुण्यच घडतं. तसं भगवंताचं जरी आपण नाव घेतलं तरी आपल्याकडून काय होणार आहे? पुण्यच घडणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आपलं भोग चांगले असावे, संचित चांगलं असावं, प्रारब्ध चांगलं असावं. आणि आपण जरी कुठं गेलो तरी आपल्याला नर नारी हरिरूप दिसो बाहेरी अंतरी. आणि अविट पद पद्माची आम्हाला भक्ती दे रे मला. रामकृष्ण हरी मंत्र उच्चारी मम वैखरी. मी माझी मावळ सर्व तुझे उगो आता. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. हे जगन्नाथा, हे अनंता, हे देवा, तू आणि मी वेगळा नसून काय आहे? एकच आहे. तर म्हणून आज या ठिकाणी आपण या अभंगाची प्रवचन रूपी सेवा थोडक्यात थोडी केलेली आहे. आता आपली वेळ झालेली आहे. आता आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. तर आपण 10 मिनिटामध्ये पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव निहुषाचे. चंद्रमे जे आरांचीन. मातंड जे थापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजिज आदि पुरुषी अखंडितन. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे त्रिविश्वेश्वरा. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल.